तर आताची मोठी बातमी समोर येते। ठाकरेंची शिवसेना शरद पवारांवरती नाराज आहे असं कळतंय। एकनाथ शिंदे यांच्या सोबतच्या भेटीवरनं ही नाराजी व्यक्त करण्यात येते असं कळतंय। गद्दारांना प्रतिष्ठा का देताय असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केलाय। ही गोष्ट आमच्या मनाला लागलेली आहे असंही राऊतांनी म्हटलंय। अधिक माहिती घेऊयात, सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सागर, नेमकं काय हे सगळ्या घडामोडी आणि खरोखरच शरद पवार हे जात आहेत का एनडीए सोबत? वास्तविकतेत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उबाठामधलं राजकीय संघर्ष वैर सर्वांना माहिती आहे आणि यातच शरद पवारांनी काल विधिमंडळामध्ये शिंदेची भेट घेतली की कुठे ना कुठेतरी प्रचंड संजय राऊत यांना पोहोचली आहे असं दिसून येतं। भलेही संजय राऊतांचे आणि शरद पवारांचे अतिशय घनिष्ठ संबंध आहेत, स्वतःच्या पार्टीपेक्षा संजय राऊत अनेक वेळा शरद पवारांचा विचार करतात असा त्यांच्यावर जो आरोप होतो, यावरून हे संबंध किती चांगले आहेत असं आपण समजू शकतो। असंही असून देखील संजय राऊतांसारख्या नेत्यांकडनं थेट टीका जी झाली आहे ती भुवया उंचावणारी आहे। कुठे ना कुठेतरी राऊतांना संजय राऊतांना शरद पवारांनी आणि त्यांच्या पार्टीने एकनाथ शिंदेशी जी जवळीक साधली ती कुठेतरी रुचलेली दिसून येत नाही। यामुळे अशा स्वरूपाची टीका होताना दिसून येते आणि कुठे ना कुठेतरी थेट आरोप करताना हे सगळे नेते दिसून येत आहेत। पण मोठ्या नेत्यांनी गद्दारांना प्रतिष्ठा दिली तर राज्याची बदनामी होणारच असं म्हणत ते आणखीन एक निशाणा साधण्याचा प्रयत्न करतायत आणि या भेटीला त्यांचा कडाडून विरोध असल्याचं एक प्रकारे ते स्पष्ट करतायत। यावरती आता अधिकृतपणे काही शरद पवार गटाकडनं माहिती मिळू शकलेली आहे का? वास्तविकते शरद पवारांच्या पार्टीकडनं अद्याप कुठलीही रिएक्शन जी आहे ती आली। थांबवतीये शशिकांत शिंदे सध्या आपल्या सोबत आहेत। शशिकांत शिंदेजी, ही जी भेट झालेली आहे ती रुचलेली नाहीये ठाकरे गटाला, तुमची पहिली प्रतिक्रिया? असं आहे की आपल्याला मी नम्रपणे सांगतो की कुठल्या प्रत्येक गोष्टीचा राजकीय अँगल लावू नये, राजकीय विचार होऊ नये असं माझं संजय राऊतांना विनंती आहे। आमच्या पक्षाची भूमिका मांडण्याच्या बाबतीमधला आम्ही निर्णय घेत जाऊ। आपण ज्येष्ठ नेत्यात, आपण महाविकास आघाडी म्हणून एकत्रपणे काम करतोय। पवारसाहेबांच्यावर तुमचे अनेक वर्षाचे संबंध आहे। एखाद्या विषयाला वेगळ्या प्रकारे बोलून उगीच त्यामध्ये गैरसमज करण्याचा प्रयत्न होऊ नये। अरे मला वाटतं की आज जर बघितलं असेल तर पवारसाहेब त्या बैठकीला आले होते। जाताना सगळ्या आमदार खासदारांना भेटायची अशी इच्छा व्यक्त केल्यानंतर तिथे सहज सदीच्या भेटीसाठी जवळ कुठे तिथे गाडी लागली होती, तिथे जवळ दालन कुठलं होतं तर 5-10 मिनिटं थांबायचं म्हणून तिथे दालन त्यांचं होतं। तिथं त्यावेळेला एकनाथ शिंदे नव्हते आणि त्या दालनात बसण्याच्या संदर्भात निर्णय घेतला। आता पवारसाहेब आल्यानंतर एकनाथ शिंदे आले, ते स्वागत करून निघून गेले लगेच। आता ते निघून गेले, त्या दालनात बसलो, अशा प्रकारची चर्चा करणं मला वाटतं योग्य नाही। त्यावेळेची परिस्थिती बघून त्यावेळेला कुठेही दालनात जवळ नव्हतं म्हणून त्या ठिकाणी गेलो। आता ह्या गेलेल्या दालनामध्ये बसल्यामुळे लगेच त्याचा विषय होणं मला वाटतं चुकीचं आहे। आणि तसं जर असेल तर आपण सगळेजण वेगवेगळ्या कामाच्या निमित्ताने मुख्यमंत्री वगैरे सगळ्यांना भेटत असतात। त्या भेटीला आम्ही कधी आक्षेप घेतला का? आम्ही कधी त्याप्रमाणे महायुतीमध्ये तुम्ही का त्यांच्याकडे भेटायला जाता का कधी बोललो का? शत्रुत्वाच्या ठिकाणी असतं, जिथं आघाडी म्हणून आपण विरोधामध्ये उतरायचं तिथं ठामपणाने उतरायचं असतं, तिथं आम्ही आहोत। परंतु एकदम अगदी यांच्याकडे गेलाच का त्यांच्याकडे गेलात का अशा प्रकारचं चर्चा करताना त्यावेळेची परिस्थिती आणि वस्तुस्थिती बघून त्यांनी ते स्टेटमेंट केलं असतं मला योग्य वाटलं असतं। आणि पवार साहेबांच्या सारखा एवढा ज्येष्ठ नेता असताना त्यांच्याबद्दलच्या भूमिकेवर तुम्ही विश्वासार्हता कमी दाखवणं योग्य नाही असं मला वाटतं। नक्कीच शशिकांतजी, तुम्ही आमच्या सोबत राहाच। सुषमा अंधारे सुद्धा सध्या आपल्या सोबत आहेत। सुषमाजी, अशा पद्धतीनं भेटीमुळे राजकारण करणं हे चुकीचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे। शशिकांत शिंदे स्पष्टपणे सांगतायत की ते दालनामध्ये तिथे बसण्यासाठी दुसरीकडे जागा नसल्यामुळे गेलेले होते। मुळात या भेटीचं प्रयोजन काय हेच माहित नाही, त्यामुळे त्यावर आता मी काय भाष्य करणार आहे। आणि सौजन्यपूर्ण भेटी कुणीही कुणाच्याही घेत राहील। पण राऊतांना ही रुचलेली नाहीये भेट, त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। नाही, राऊत साहेबांचा नेमका काय दृष्टिकोन आहे हे मला आता माहित नाही। त्यांचं म्हणणं आहे गद्दारांना प्रतिष्ठा दिली जाते आणि मोठ्या नेत्यांनी अशा पद्धतीने गद्दारांना प्रतिष्ठा दिली तर राज्याची बदनामी होतीये।
आता काही जरी असलं तरी एक व्यक्ती जेव्हा त्या राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून बसलेली आहे त्यावेळेला ते उपमुख्यमंत्री म्हणून असणारे काही प्रोटोकॉल आहेत, काही संकेत आहेत. जसं आता आपण माहिती पुरवताय त्यामध्ये काय आसन व्यवस्था नव्हती, त्यामुळे तात्पुरते आसन व्यवस्था म्हणून ते बसलेले होते. त्यामुळे जोपर्यंत भेटीचे तपशील बाहेर येत नाहीत तोपर्यंत त्यावर मला स्वतःला तरी बरं, काही अगदी मत मांडता सुषमाजी येणार नाही. आपल्यासोबत शशिकांत जी सुद्धा आहेत जे हे तपशील देऊ शकतात. शशिकांतजी तुम्हीच सांगा नेमकं काय घडलं आणि तिथे ते गेले होते. सुषमाताईंना उगीच प्रश्न विचारून तुम्ही हे करू नका. माझं म्हणणं असं आहे की सत्य परिस्थिती मी सांगितलेली आहे. त्यांनी पण सांगितलं की एखाद्या विषयाच्या संदर्भामध्ये एक प्रोटोकॉल असतो, त्या प्रोटोकॉल प्रमाणे करण्याचा प्रयत्न केला. आता एखाद्या उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, राष्ट्राचे देशाचे ज्येष्ठ नेते आल्यानंतर एक संस्कृती असते त्याप्रमाणे त्यांनी सत्कार केला. आता सत्कार करताना त्यांची भावना काय होती, आमची भावना काय होती, हा विषय वेगळा आहे. त्याच्यामध्ये कुठली शंका घेऊ नये. मी आताही सांगितलं होतं की तसं असतं तर इतक्या वर्षात चर्चा चाललेल्या आहेत. मी सांगितलं ना, शेवटी प्रत्येक जण आपला, आणि पवार साहेबांच्या त्याच्या बाबतीतची जाणीव आमच्यापेक्षा संजय राऊतांना जास्त आहे. आणि मला वाटतं की जाऊन दे आता त्या विषयावर फार चर्चा करून विषयाला वेगळं हे न राहता आम्ही सगळेजण एकत्रितपणे चांगल्या प्रकारे काम करू अशी प्रमाणे तुम्हाला ग्वाही देतो. बरं, तुम्ही एनडीए सोबत जाणार अशी ही चर्चा आहे आणि त्यामुळे सुद्धा एक प्रकारची नाराजी असू शकते. असं आहे, काल मी स्पष्ट करून सांगितलं होतं, पण आमच्या अगोदर संजय राऊतांनी सांगितलेलं आहे. आमचं भाष्य संजय राऊतांनी सांगितलेलं आहे. आणि कालही मी स्पष्ट केलं की तशा प्रकारची कुठल्याही प्रकारची चर्चा नाही आणि कुठल्याही प्रकारचा विषय नाही. पण एनडीए बरोबर जायचं, मग एकनाथ शिंदेच्या दालनात कशाला बसायला पाहिजे, मुख्यमंत्र्यांच्या दालनात आम्ही बसलो असतो. पण काय उगीच आपण त्याचा विषय फार मीडियाने पण आपण हे करू नये. ठीक आहे, संजय राऊत बोलले, त्यांच्या स्वभावाप्रमाणे ते बोलले, त्यांनी नाराजगी व्यक्त केली, त्यांची नाराजगी दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू. नक्की. सुषमाजी पण इथे आपल्या सोबत आहेत. सुषमाजी, तुम्ही ऐकलेत काय म्हणतात शशिकांत शिंदे? मला वाटते महाविकास आघाडीतल्या महत्वाच्या नेत्यांपैकी स्वतः शशिकांत दादा आणि हे सगळे लोक आहेत. त्यामुळे ते जेव्हा म्हणतायत की राऊत साहेबांच्या मनात काही किलबिश असेल तर ते दूर करण्याचा आम्ही प्रयत्न करू, तर उगाच तो विषय ताणण्यात आणि त्याच्यामध्ये वाद घालण्यात काही अर्थच नाही ना. बरं, नेमकं संजय राऊत काय म्हणाले होते तेही आपण ऐकूयात, म्हणजे त्यावरनंही स्पष्टता येईल की नेमकं राऊतांचं म्हणणं काय आहे. शरद पवार हे नक्कीच मोठे नेते आहेत, आदरणीय आहेत, पण एखाद्या ज्या गद्दारानं आपलं सरकार पाडलं, त्या गद्दाराच्या छताखाली जाऊन अशा प्रकारच्या बैठका घेणं, ह्याच्यामुळे मोठ्या नेत्याची विश्वासात ती कमी होते आणि घसरते.